देहच महाकारण आहे. विषय म्हणजे काय? जो कळतो व त्याप्रमाणे वागता येते त्याला विषय म्हणावे. सद्गुरू निर्विषय सनातन परब्रह्म. देहबुद्धीमध्ये लहान मोठा भेद. जगात लहान मोठे कोणाला म्हणता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जे भजन करतो ते अन्याचे नसून सनातन सिद्ध स्वरूपाचे सद्गुरूचे आहे. जशी जशी ज्याने निष्ठा केली त्याप्रमाणे त्याची वागणूक होते. सद्गुरूचे वचन सोपे आहे तसेच फार कठीण आहे. कारण सद्गुरू वचनाला कोणत्याही ओळखीने अर्थ लावता येत नाही. सद्गुरू स्वरूपात आधी मध्य अंत नाही. त्याचा सहवास नित्य असून तो सहवास अभ्यासात उतरत नाही. देहच महाकारण आहे. देहाचे लक्षण आत्मलक्षण घेऊन भक्ती करतायत ते आपल्याला योग्य अशा सुखसोयी हव्यात म्हणून. ते देव हवा म्हणून भक्ती करत नाहीत. ब्रह्माची जातच अशी आहे की कुणाच्याही आड त्याला जाता येत नाही. म्हणून जशी ज्याची भावना तसा त्याला लाभ होतोच. ब्रह्म कसे ओळखावे? त्याच्यासारखे झाल्यावर ते ओळखावे लागत नाही. गुरुने दिलेल्या नाममंत्रासारखा तू होशील तेव्हाच गुरु म्हणजे काय ते कळेल. देहाच्या ओळखीमुळे कोणी पूर्ण योगात जातच नाही. कोणी कोणाला अडथळा करत नाही. प्रत्येकजण स्वतःच्या कल्पनेतच अडथळा निर्माण करून घेतो. ब्रह्म हा शब्द आहे. हा योग कधी असतो? अगोदर आपण असल्याची हमी व नंतर शब्द, तेव्हाच ब्रह्म हा योग होतो. ब्रह्म म्हणजे आपण असल्याची हजेरी. शब्दाचे अर्थ जसे वाहतात तसे प्रत्येक माणसाला वागावेच लागते. शब्दाच्या अर्थाला व्यवहारात मन असे म्हणतात. ब्रह्म आहे हा शब्द तू असल्याच्या हमीमुळेच बोलतो आहेस. हमी जिथे स्थिर आहे तिथे शब्द गेला तो अदृश्य झाला. दिसते भासते त्याच्या आधी असते ते अध्यात्म. काये सत्वाचा गुण म्हणून ज्ञान दिसते आहे. काया स्त्री किंवा पुरुष असेल पण प्राण व गुण हे स्त्री किंवा पुरुष नाहीत. ज्ञाताला अंतकाळ नाही. काळाचा अंत होतो, ज्ञाताचा नाही. आता इथे बसलो 3 तास गेले म्हणजे आम्ही गेलो काय? प्राण निघून गेला, गुण निर्गुण झाला, मग कोण आला आणि कोण गेला? अभ्यास करता पण गुरुवचनाप्रमाणे बनता काय? तुमचा विश्वास काया व मनाच्या ओळखीवर आहे. आज आम्ही जाणार किंवा 8 दिवसांनी आम्ही जाणार असे म्हणणाऱ्यांना लोक सिद्धपुरुष म्हणतात. पण हे कुठे जाणार असे म्हणणे हे अज्ञानच आहे. अज्ञानीच मनाने भविष्य लिहित असतो. ज्ञानाला भवितव्य नाही. ज्ञानी कायेच्या ओळखीप्रमाणे आपण नव्हे. प्राणासारखा गुणासारखा तो नव्हे. ज्ञानाकडे ज्ञातेपण मुळीच नाही. आम्हाला ज्ञानरूप नाही. कलर डिझाईन नाही. ही त्या सद्गुरूची कृपा.